आयुष्यात फक्त 3च वेळा घंटी वाजवायची, एक मंदिरातली, एक सायकलची आणि एक माझ्या चॅनलची. हाय. अरे वा, मला वाटलं आज तरी लवकर येशील. अरे बरोबर आहे, गेल्या 4 वर्षात तू कधी टाइमवर नाही आलीस, आज काय टाइमवर येणार आहेस? तुला कमीत कमी 15 मिनिटं थांबवल्याशिवाय मला स्वतःबद्दल बरंच वाटत नाही. अर्धा तास थांबला होतास ना? हा, किती बरं वाटतंय आता. अच्छा, मग आज काय नवीन कारण देणार आहेस लेट आल्याबद्दल? खरं तर मी तयार होण्यातच माझा अर्धा तास गेला, पण मी तुला सांगणार आहे की माझी फास्ट ट्रेन मिस झाली ना, म्हणून लेट झाला. बाकी आजचा मेकअप फारच वाह्यात झाला. रोज एवढा मेकअप करून येतेस, आज असं वाटतंय डायरेक्ट चक्कीतून काम करून आली आहेस. हो ना. आणि हा शॉर्ट ड्रेस पाहिलास का? मला ना खूप दिवसांपासून घालायचा होता, पण मला संधीच मिळत नव्हती. पण आज मी तुला असं भासवणार आहे की हा ड्रेस मी खास तुझ्यासाठीच घातलाय. अरे वा, माझ्यासाठी? अशा फालतू गोष्टी बऱ्या करायला येतात ना माझ्यासाठी. बाकी मी जर काय तुला काम करायला सांगितलं ते तर कधीच जमणार नाही ना तुला. आहे की नाही मी क्यूट? बाय द वे, खूपच चमन चारली दिसतोय सा तू. हा काल घातलेला टी शर्ट आज घालून आलायस ना परत? परफ्यूमचा एवढा स्ट्रॉंग स्मेल आला ना, तेव्हाच मला कळलं की आज तू आंघोळी करून आला नसशील ना. बरं, मेन लाईन तर म्हणायलाच विसरलो. नाही म्हणालो ना तर पुढचं 1 वर्ष ऐकवत बसशील मला. मनापासून नाही म्हणत आहे, पण बोलून टाकतो. छान दिसतेस. हो, ते तर मला सगळीच मुलं म्हणतात. असं मी तुला सांगणार आहे, तुला जळवण्यासाठी. रियालिटी मध्ये तर मला कुत्र पण भाव देत नाही. अरे हा फक्त तुझा सीन नाही, माझा पण तोच सीन आहे, म्हणून तर आपण एकत्र आहोत. अच्छा क्या करू, ठडक ठोकत आली. बरं, रोज पैसे वाचवायला तू मला या टेरेस वरती घेऊन येतोस. मला वाटलेलं आज तरी हॉटेलमध्ये जाऊन तू मला घपाघप जेवायला घालशील, पण तू तर मला कधीच डिसअपॉइंट करायला विसरत नाहीस. अगं, आजपर्यंत तुझ्यावरती 1000 रुपये उडवले ना, म्हणून आता माझी भीक मागण्याची पाळी आली आहे. बरं, हॉटेलमध्ये घेऊन गेले की असं खाते जसं काय अंगात बकासुरच घुसलाय. हो, ते तर आहेच. मला ना खूप मज्जा येते तुझे पैसे उडवायला आणि माझे पैसे सेव्ह करायला. बरं, माझं गिफ्ट कुठे आहे? अरे आलीस की नाही लाईन वरती? तेच मी विचार करत होतो, तुझ्यासारखी सेल्फिश चांडाळ अजून गिफ्ट बद्दल बोलली कशी नाही. कसं परफेक्ट ओळखतोस ना तुम्हाला. ओके, मी न विचार करता पैसे वाचवून शेवटच्या क्षणी आणलेलं तुझ्यासाठी हे स्पेशल व्हॅलेंटाईन डे गिफ्ट. हे घे. वाव, किती फालतू गिफ्ट आहे यार. मला वाटलेलं मस्त ड्रेस किंवा टॉप देशील, पण असं फालतू गिफ्ट द्यायला पण टॅलेंट लागतं ना. हो ना, चॉईस भारीच आहे. माझ्या बहिणीची, तिलाच दिले होते 200 रुपये तुझ्यासाठी गिफ्ट आणायला. वाव, थँक्यू सो मच. मला हे गिफ्ट बिलकुल आवडलं नाही. अरे वा, म्हणजे मी जे या गिफ्ट वरती 200 रुपये उडवले ते फुकट गेले म्हणायचं. वा वा वा. अगं, बाकी माझं गिफ्ट कुठे? तुझं गिफ्ट म्हणजे हे काय? काय काय? हे मी. तू? हो, मी. माझ्यासारखी स्मार्ट, इंटेलिजंट, ब्युटिफुल, प्रिटी, हॉट मुलगी असताना तुला गिफ्ट कशाला हवंय? हा, हो, ते मात्र बरोबर. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. ये. कालावर पप्पी दे ना. इट्स ऑल चावट, मी नाही. ए, दे ना दे ना. अरे कोणीतरी बघेल. प्लीज प्लीज प्लीज. अच्छा ठीक आहे, पण एकच.